आपल्या प्रत्येकाच्या घरी मांजर असते, ते खूप भारी असते. पण जर मी तुम्हाला सांगितलं की याच मांजराच्या कुटुंबात जगातले सर्वात भयंकर, सर्वात ताकदवर आणि सर्वात धोकादायक शिकारी आहेत, जे एकाच झटक्यात कितीही मोठ्या प्राण्याला संपवू शकतात, तर तुमचा विश्वास बसेल का? आज आपण अशा जगातील 10 प्राण्यांबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या लाडक्या मांजराच्या कुटुंबातून येतात, म्हणजेच कॅट फॅमिलीतून येतात. यांना इंग्लिशमध्ये फेलिडी म्हणतात. हे फक्त ताकदवर नाहीत, तर शिकार करण्यात इतके निष्णात आहेत की यांच्यासमोर मोठमोठे प्राणीही थरथर कापतात. चला तर मग पाहूयात कॅट फॅमिलीमधील 10 सर्वात खतरनाक शिकारी. त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर येतो सर्वल. तुम्ही म्हणाल हा तर लहान आहे, हा धोकादायक कसा? तर मित्रांनो, धोका फक्त वजनात नसतो, तो असतो शिकार करण्याच्या पद्धतीत. सर्वल हा मूळ आफ्रिकेतला आहे. दिसायला अगदी बिबट्यासारखा, पण खूप सडपातळ आणि लांब पायांचा. याचे कान खूप मोठे असतात. या मोठ्या कानांमुळे तो गवतात लपलेल्या उंदरांसारख्या लहान शिकारचा आवाज अगदी व्यवस्थित ऐकू शकतो. याची खासियत म्हणजे हा उडी मारून शिकार करतो. तो जवळपास 10 ते 12 फूट लांब आणि 6 फूट उंच उडी मारतो आणि हवेतूनच शिकार पकडतो. म्हणजे हा एक असा कॅट मेंबर आहे जो शिकारीला जमिनीवर पळण्याची संधीही देत नाही. 9व्या नंबरवर आहे लिंक्स. लिंक्स ही प्रामुख्याने युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील थंड बर्फाळ प्रदेशात आढळते. लिंक्सला ओळखायचं कसं, तर त्याचे कान बघा. त्याच्या कानांच्या टोकावर केसांचे छोटे टप्स असतात, जे त्याला खूप स्पेशल बनवतात. याच्या पायांचे तळवे खूप मोठे आणि जाड असतात. हे पायांचे तळवे म्हणजे त्याचे नैसर्गिक बर्फावर चालण्याचे बूट असतात. यामुळे तो बर्फावर सहज चालू शकतो आणि शिकारही करू शकतो. हे शिकारी मुख्यतः ससे आणि पक्षी खातात, पण संधी मिळाली तर हरणासारख्या मोठ्या प्राण्यालाही सोडत नाहीत. यांचा शिकार करण्याचा वेग आणि शांतता थंडीच्या प्रदेशात त्यांना खूप धोकादायक बनवते. आता 8 नंबर म्हणजे क्लाउडेड लेपर्ड, ज्याला ढगाळ बिबट्या असंही म्हणतात. हा दक्षिण पूर्व आशियातील जंगलांमध्ये असतो. याच्या शरीरावरचे ठिपके बघा, ते ढगांसारखे दिसतात, म्हणून याचं नाव क्लाउडेड लेपर्ड असं असतं. पण याच्या खतरनाक असण्यामागचं कारण वेगळं आहे. हा प्राणी मांजरांच्या कुटुंबात शरीराच्या तुलनेने सर्वात मोठे सुळे असलेला प्राणी आहे. त्याचे सुळे इतके मोठे आहेत की काही सायंटिस्ट त्याला आधुनिक सायबर टूथ टायगर असंही म्हणतात. हा मुख्यत्वे झाडांवर राहतो. याची शेपटी खूप लांब असते, जी त्याला झाडांवर पकड ठेवण्यास मदत करते. हे झाडांवरून खाली लोंबकळत येऊन शिकार करतात, म्हणजे शिकारला कळतही नाही की वरून त्यांच्यावर कोणतं ढग कोसळलं आहे. 7व्या नंबरवर आहे चित्ता. याला लिस्टमध्ये खाली ठेवलं आहे कारण तो सहसा माणसांवर हल्ला करत नाही, पण शिकारीच्या बाबतीत तो सुपर पॉवर आहे. मित्रांनो, जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता, तर चित्ता. तो 110 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो. तुम्ही विचार करा, एका बाईकच्या स्पीडने एखादा शिकारी तुमच्यावर धावून येत आहे. याची शिकार म्हणजे अशी असते की एका बाईकच्या स्पीडने एखादा शिकारी तुमच्यावर धावून येत आहे. शिकार करण्याची याची पद्धत वेगळी आहे. तो आपल्या शिकारीचा पाठलाग करतो आणि मग आपल्या पंजाने त्याला पाडतो. त्याच्या नखांमध्ये ग्रिप्स असते, जी त्याला धावताना रस्त्यावर पकड ठेवायला मदत करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्या वेगाने धावल्यानंतर तो लगेच थकून जातो. त्यामुळे त्याला फक्त काही सेकंदात शिकार करावी लागते. चित्ता हा अत्यंत कुशल आणि स्पेशल अटॅक करणारा शिकारी आहे, म्हणूनच तो या लिस्टमध्ये आहे. 6व्या नंबरवर आहे पुमा, ज्याला कॉगर किंवा माउंटन लायन असंही म्हणतात. हा प्राणी फक्त अमेरिका खंडात आढळतो आणि आकाराने मोठा असतो. प्युमाची खासियत म्हणजे त्याची राहण्याची पद्धत. तो डोंगराळ, वाळवंट, जंगल कुठल्याही वातावरणात राहू शकतो. हा एक असा गुप्त शिकारी आहे जो माणसांना सहसा दिसत नाही. प्युमा नेहमी एकट्याने शिकार करतो आणि त्याचे जेवण लपवून ठेवतो. अमेरिकेतील काही भागात हा माणसांच्या वस्तीजवळ येतो. लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना हा निशाणा बनवतो, ज्यामुळे तो धोकादायक मानला जातो. हा आकाराने मोठा असूनही झाडांवर सहज चढू शकतो. या लिस्टमध्ये 5व्या क्रमांकावर आहे स्नो लेपर्ड. हा जगातील सर्वात सुंदर आणि दुर्मिळ शिकारी आहे. स्नो लेपर्ड हिमालयाच्या उंच डोंगरांमध्ये म्हणजे 10 ते 18,000 फूट उंचीवर राहतो. याचं शरीर पूर्णपणे जाड फरने झाकलेलं असतं. याची शेपटी खूप जाड आणि लांब असते, जी त्याला बर्फाळ ठिकाणी बॅलन्स राखायला मदत करते. हा प्राणी खतरनाक का आहे, कारण तो अगदी खडतर परिस्थितीत राहतो आणि तिथे त्याची शिकार करण्याची ताकद जबरदस्त आहे. तो अनेकदा स्वतःच्या आकाराच्या तिप्पट वजनाची शिकार करू शकतो. पण यात एक चांगली गोष्ट आहे की तो इतक्या उंच ठिकाणी राहतो की त्याचा माणसांशी संपर्क खूप कमी येतो. त्यामुळे याचं माणसांवर हल्ला करण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. पण शिकार म्हणून विचार केला तर याचं गुप्त आणि शांत राहून हल्ला करणं त्याला या लिस्टमध्ये स्थान देतं.
चौथ्या क्रमांकावर येतो बिबट्या. आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात याची खूप भीती आहे. मित्रांनो, बिबट्या हा सर्वात धूर्त शिकारी आहे. तो वाघ किंवा सिंहांपेक्षा आकाराने लहान असतो, पण तो सर्वात धोकादायक मानला जातो. कारण त्याची शिकार करण्याची पद्धत. तो घनदाट जंगल, वाळवंट, शेतीची जागा आणि अगदी शहराच्या जवळच्या भागातही राहू शकतो. बिबट्याला जर शिकार मिळाली नाही तर तो पाळीव प्राणी आणि माणसांवरही सहज हल्ला करतो. तो खूप ताकदवर असतो आणि आपल्या वजनाच्या दुप्पट जड शिकार घेऊन झाडावर चढू शकतो. हा रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो आणि माणसांच्या वस्तीत घुसू शकतो. यामुळे वाघ आणि सिंहांनंतर माणसांवर सर्वाधिक हल्ले बिबट्या करतो. म्हणूनच हा एक असा अदृश्य शिकारी आहे ज्याची भीती सर्वांना वाटते. आता आपण टॉप 3 मध्ये आलोय. नंबर 3 वर आहे जॅग्वार. हा प्राणी फक्त दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळतो. हा प्राणी अमेरिका खंडातला सर्वात मोठा शिकारी आहे. जॅग्वारची ताकद खूप वेगळी आहे. याचा बाईट फोर्स मांजरांच्या कुटुंबात सिंहापेक्षाही जास्त आहे. वाघानंतर हा दुसरा सर्वात मोठा शिकारी आहे. याची शिकार करण्याची पद्धत एकदम क्रूर आहे. हा फक्त गळा दाबून शिकार करत नाही, तर आपल्या जबड्याच्या ताकदीने थेट शिकारीच्या डोक्याची कवटी फोडतो. या प्राण्याला पाण्यात राहायला खूप आवडते. तो मगर आणि मोठे मासे याची शिकार करतो. हा एक असा कॅट आहे जो जमिनीवर, पाण्यात आणि झाडांवर तिन्ही ठिकाणी शिकार करू शकतो. त्याच्या जबरदस्त बाईट फोर्समुळे तो या लिस्टमध्ये 3 नंबरवर आहे. 2 नंबरवर आहे जंगलाचा राजा सिंह. मित्रांनो, याला राजा म्हणतात, पण हा मांजरांच्या कुटुंबातील किंग नाही आहे. तो कोण आहे ते आपण पुढे पाहू. सिंह मांजरांच्या कुटुंबात एकमेव असा प्राणी आहे जो समूहाने राहतो आणि समूहाने शिकार करतो. याच्या समूहाची ताकद खूप मोठी असते. एका सिंहिणीच्या नेतृत्वाखाली 5 ते 10 सिंहिणी जेव्हा एकत्र येऊन शिकार करतात तेव्हा त्यांच्यासमोर मोठमोठ्या म्हशी आणि जिराफही टिकाव धरू शकत नाही. सिंहाची खासियत म्हणजे त्याची केशर. ही केशर त्याला लढताना मानेवर वार होण्यापासून वाचवते. आफ्रिकेच्या सवाना गवताळ प्रदेशात तो टॉप प्रेडिटर आहे. जरी सिंह वाघापेक्षा थोडा लहान असला तरी त्याच्या संघटित हल्ल्यांमुळे तो प्रचंड धोकादायक मानला जातो. आणि आता या लिस्टमध्ये मांजरांच्या कुटुंबातील सर्वात मोठा, सर्वात ताकदवान आणि सर्वात खतरनाक शिकारी आहे वाघ. मित्रांनो, वाघ हा फेलिडी कुटुंबातील सर्वात मोठा प्राणी आहे. हा एक युनिट आहे. म्हणजे तो नेहमी एकटा राहतो, एकटा शिकार करतो आणि एकटाच राज्य करतो. वाघाची ताकद, वेग आणि क्रूरता अतुलनीय आहे. तो शिकार करताना मागून हल्ला करतो आणि एकदा पकडल्यानंतर तो शिकारला सोडत नाही. भारतामध्ये त्याला राष्ट्रीय प्राणी मानलं जातं. वाघ आणि माणसांमधील संघर्ष जगात सर्वात जास्त आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाघ माणसांच्या वस्तीत येतो किंवा माणसांनी जंगलात अतिक्रमण केलेले असते. बंगाल टायगर हा जगातील सर्वात ताकदवर वाघांपैकी एक आहे. त्याची चाल, त्याचे डोळे आणि त्याची धाक हे सर्व मिळून त्याला कॅट फॅमिलीमधील किंग बनवते. त्यामुळे वाघाबद्दल बोलायचं झालं तर दिवसही कमी पडेल. तर मित्रांनो, हे होते कॅट फॅमिलीमधील 10 सर्वात धोकादायक प्राणी. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे शिकार करण्याची जबरदस्त ताकद आणि निसर्गात स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्याची जिद्द. हे सर्व प्राणी निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि यांना वाचवणं आपली जबाबदारी आहे. तुम्हाला 10 प्राण्यांपैकी कोणता शिकारी सर्वात जास्त आवडला किंवा कोणत्या प्राण्याची माहिती सर्वात खतरनाक वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.